सध्या राज्यभरात अवकाळी पावसाने काहीसा विराम घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मशागतीच्या कामांना गती दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने वेळोवेळी खंड पाडल्यामुळे शेतीची कामे रखडली होती. मात्र आता हवामानात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मशागत, कुडवणी, खत व कीडनाशकांची फवारणी आदी पूर्वतयारीची कामे वेगात सुरू झाली आहेत. काही भागात शेतकरी शेतात राबताना दिसत असून शेतीसाठी लागणारे अवजारे, बियाणे, खते यांची खरेदीही जोरात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत आणि मान्यताप्राप्त वितरकांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. बोगस बियाण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार लवकरच मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाई करून पेरणी करू नये. योग्य वेळेची वाट पाहूनच मान्सून पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. वेळेपूर्वी केलेली पेरणी पावसाअभावी वाया जाण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून खरीप हंगामासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत पीक विमा आणि अनुदानित बियाण्यांची माहिती घेणेही फायदेशीर ठरेल. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.